काय बेशरम आहेत. आत्तापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत. आणि दुर्दैवाची बाब ही आहे की नीटचं केंद्रबिंदू आहे पुण्यात होती. पुणे हे विद्येची माहेर नगरी आणि सगळ्या माहेरवाशनी पेपर फोडत आहेत. काय झालं दुर्दैव आपलं. TETचं म्हणजे जे शिक्षक पुढची पिढी घडवणार आहेत त्यांचा पेपर फोडत आहेत. आणि चौकशीनंतर बघू. अरे खरं तर सर म्हणजे आज मला आठवतं लालबहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये एका ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांनी सांगितलं नाही ते मृत किती आहेत ते बघा, ट्रेनचं ॲक्सिडेंट कसं झालं नंतर बघू. त्यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही. पण हे जे काही चालू आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किती खेळणार आहात, भविष्याशी किती खेळणार आहात. MPSC घोटाळा, कुठलीही परीक्षा घोटाळा, आमदार घोटाळा, खासदार घोटाळा. हे घोटाळ्याचं सरकार आहे, हे घोटाळेबाज सरकार आहे. आपण कशा पद्धतीनं ट्रॅप लावून अधिकाऱ्यांना अडकवलं अशा पद्धतीची धमकी गुड्डू सेठ नावचा व्यक्ती RTO अधिकारी जे कारवाई करतायत त्यांना धमकी देतोय. इथे मंत्र्यापासून खालच्या लेवलपर्यंत हेच चालू म्हटल्यावर आता सगळी व्यवस्थाच खराब झाली, सडली व्यवस्था. त्या सडलेल्यामधनं असाच वास येणार. सब मॅनेज होत आहे. त्या सियाला पण वाटलेलं सब मॅनेज होत आहे, तिला ढकलून नवऱ्याला. फाशी व्हावी अशी अपेक्षा आहे. अरे निदान थोडी जरब तर बसेल या सरकारला आणि व्यवस्थेला. कोणी घाबरेनासच झालंय, कारण का व्यवस्था माल मोजल्याशिवाय काही करत नाही आणि सरकार ते पट्टी घालून बसलंय. गांभीर्याने घ्यावं लागेल सरकारला. कृषीप्रधान महाराष्ट्राच्या नाराज झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या समस्या मांडण्यासाठी रोहित बसला आहे. रोहितला साथ द्यावी लागेल. सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार करावा. सत्ताधारी आमदार मागतात म्हणजे काय. आपला बाप करतो तोच पोरगा करतो. बाप 56% घेतो, हा 5% घेतो, त्याच्यात काय मोठं आहे. सगळ्यांचे बाप आम्हीच शोधायचे, तर तुम्ही काय फक्त उभे राहायला येणार आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा वांजवत आहे असं म्हणतात अर्जुन खोतकर. अर्जुन खोतकर कसे रडत होते मला विचारा पक्ष फुटला तेव्हा. थोडंसं कसं आहे, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अर्जुनाचा बाण लागतो का एवढं बघूया.